प्रदीर्घ काळानंतर म्हणजे आर पाटील ज्यावेळी ऍक्शन मोड मध्ये असायचे आणि डान्स बार बंदीवरती त्यांनी खूप महत्वाचं पाऊल उचललं होतं, अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सुद्धा आता डान्स बार बंदीच्या किंवा डान्स बारवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेताय. नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने तुम्ही कारवाई केली, मोठी कारवाई मानली जाते. कशी झाली कारवाई, काय म्हणाल? काल रात्री नवी मुंबई येथे साधारणतः रात्री 12-12:30च्या दरम्यान आपण एका ठिकाणी मला डान्स बार चालू आहे अशी माहिती मिळाल्याच्या नंतर तिथे आपण रेड केली पोलिसांच्या मार्फत आणि मला अपेक्षित नव्हतं, परंतु नवी मुंबईसारख्या ठिकाणी तिथे डान्स बार सारखे प्रकरणं चालू असतात अशा माहिती आजपर्यंत मिळत होत्या, परंतु मला ते अपेक्षित नव्हतं चालू असतील. परंतु काल रात्री रेड केल्याच्या नंतर ती बाब लक्षात आली की अनधिकृतरित्या डान्स बार तिथे चालू होता आणि जवळपास ह्या रेडमध्ये 40 तिथे महिला तिथे आढळलेल्या आहेत आणि आमच्या माहितीनुसार त्या पर्टिक्युलर हॉटेलच्या मालकाकडे ऑर्केस्ट्राचीही परवानगी नाही, तिथे फक्त रेस्टॉरंटची परवानगी आहे आणि अशा पद्धतीने कुठल्याही बेसिक परवानगी नसताना देखील अनधिकृतरित्या तिथे डान्स बार तिथे चालवणं महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः आपल्या सर्वांना कल्पना आहे. आमच्या सरकारने विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांनीही कठोर भूमिका स्वीकारलेली आहे की महिलांच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अत्याचार आम्ही सहन करणार नाही. माननीय अजितदादांची देखील हगवणे प्रकरणामध्ये आपण भूमिका जर का पाहिली तर तीच होती, महिलांच्या संरक्षणाकरिता आमचं सरकार आहे. अशा वेळेस 40 महिला ज्या वेळेला तिथे आढळल्या त्यावेळेस रात्री जवळपास 1-1:30 वाजता मी माझ्या ज्या अधिकाऱ्यांच्या मार्फत मी तिथे कारवाई केली त्या अधिकाऱ्यांना मी स्वतः संपर्क करून ह्या सर्व प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश मी काल रात्री 1:30 वाजता दिले आणि ह्या रेडमध्ये ज्या महिला तिथे आढळलेल्या आहेत त्या कोठून आलेल्या आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, जेव्हा तिथे आमची जी काही ज्या टीमच्या मार्फत आम्ही तिथे रेड केली आणि ही मला गुप्त यंत्रणेकडनं मला माहिती मिळालेली होती आणि त्या माझ्या सोर्सच्या माध्यमातून जेव्हा मी ही तिथे रेड केली, माझ्या काही लोकांना मी तिथे बार चालू असताना मी तिथे अर्धा-1 तास तिथे थांबवलं होतं. ते आतमध्ये स्वतः बसून होते, त्यावेळेला तिथे अतिशय घाणेरडे अश्लील चाळे देखील तिथे चालू होते आणि मला वाटतं ह्या कारवाईच्या नंतर तरी त्या भागामध्ये तरी आता भविष्यामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज डान्स बार म्हणजे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्स बार चालवणं किंवा सांस्कृतिक कला केंद्रांच्या नावाखाली तिथे डान्स बार चालवणं, अश्लील चाळे तिथे करणं, महिलांना विशेषतः याच्यामध्ये विविध पद्धतीचा दबाव टाकून त्यांचा त्याच्यामध्ये उपयोग करून घेणं, हे जे प्रकरणं आहेत ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये खपू घेतली जाणार नाहीत. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहविभाग काम करत असताना नक्कीच ह्या कारवाया भविष्यामध्ये देखील अशा चालू राहतील. यामध्ये प्रामुख्याने होते की यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे पीआय असतात त्यांना थेटपणे निलंबित केलं जातं, कारण तशा प्रकारच्या आपल्या डान्स बार बंदीमध्ये देखील कायद्यामध्ये तसं तरतूद केलेलं आहे. संबंधित वरिष्ठ पीआय आहे त्यांच्यावर कारवाई केली जाणार का, फक्त आदेश दिले गेलेले आहेत, कारवाई होणार नाही? जे कोणी दोषी असतील त्या दोषींवरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. कोणालाही या बाबीमध्ये कोणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही. ज्या वेळेला कैलासवासी आराराबा यांनी डान्स बारवरती बंदी आणली, ज्यावेळेला तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला त्यावेळेस 2 उद्देश समोर होते. आपली पुढची पिढी ही वाया जात होती, बारमध्ये जाऊन लाखोचे पैशाची उधळण करणं, घरामध्ये खायला पैसा नसायचा परंतु बारमध्ये जाऊन तिथे पैशाची उधळण करणं, ही एक गोष्ट आपल्याला थांबवायची होती. दुसरं, महिलांच्या वरती जे अत्याचार होत होते त्या बाबतीत देखील कठोर भूमिका त्यावेळेस कैलासवासी आराराबांनी घेऊन हा निर्णय घेतला होता. तर मला वाटतं अतिशय संवेदनशील हा विषय असताना अशा वेळेस कुठल्याही अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही. जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. साहेब, या कारवाईनंतर तुमचा जो संवेदनशीलपणा आहे तो उघड झालाय, तो समोर आलाय जगासमोर आणि भविष्यातही असा संवेदनशीलपणा तुम्ही दाखवणार आहात? बघा, योगायोग आहे ज्या वेळेला रामदासभाई म्हणजे माझे वडील 96 साली जेव्हा गृहराज्यमंत्री होते
त्यांनी त्यावेळेस केलेल्या कारवाया, त्यांच्या ज्या कहाण्या होत्या त्या आजही आम्हाला सांगत असतात आणि त्यांच्याकडून आम्ही शिकवण घेतलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं तीच शिकवण आजही मी लागू करतोय. आज महाराष्ट्रामध्ये गृहराज्यमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी पार पाडत असताना संवेदनशीलता ही आपल्याला कामामध्ये दिसलीच पाहिजे आणि तितकाच कठोरपणा देखील असला पाहिजे. कारवाई करत असताना कुठेही चुकीच्या गोष्टीला पाठीशी न घालणं आणि ज्या चुकीच्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडत आहेत त्या थांबवणं, ही जबाबदारी आमच्या आणि आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. आगावणे मृत्यू प्रकरणी आता कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालाय. यात वकील म्हणतायत, आरोपींचे वकील म्हणतात की कानाखाली मारणे म्हणजे छळ नाहीये, प्लॅस्टिकची छडी त्याला हत्यार म्हणायचं का? आणि आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या चरित्राचं हनन कोर्टामध्ये केलंय. तिचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, चॅट पकडले गेलेत, मानसिकताच आत्महत्येची होती असा दावा केलाय. मला वाटतं एका महिलेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य, ठीक आहे, आता त्यांचा तो युक्तिवाद आहे, कोर्टामध्ये ती त्यांची बाजू मांडतायत, परंतु बाजू मांडत असताना नक्कीच आपण ज्या महिला या दुनियेत हयात नाहीत त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. कदाचित त्यांना ते लक्षात नसेल, परंतु संवेदनशीलरित्या देखील काही विषय मांडता येतात, परंतु हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. माननीय कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपसे जो सर, सुरुवातीला तुम्ही एक आंतरराष्ट्रीय ड्रग प्रकरण उघडकीस आणताय, आता डान्स बार प्रकरण उघडकीस आणताय, यानंतर सतत अशा कारवाया होतील का? 100%. जोपर्यंत माझ्याकडे गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे तोपर्यंत माझ्या पॉवरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या अनधिकृत गोष्टी रोखण्यासाठी मी त्या करत राहीन. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपने जो कार्रवाई की है डांस बार को लेकर नवी मुंबई में, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? जो पूरी कार्रवाई आपने की है नवी मुंबई में डांस बार को लेकर, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? देखिए, स्वर्गवासी आर आबाजी जब गृह मंत्री थे तभी उन्होंने डांस बार महाराष्ट्र के बंद करने का या फिर रोकने का उन्होंने कायदा लेके आए थे और उसके पीछे इंटेंशन यही था कि जो भी अगली पीढ़ी है वो बर्बाद हो रही है वो नहीं होनी चाहिए. फैमिली में पैसा नहीं देके बार में पैसे उड़ा के जाना और जो महिलाएं वहाँ पे रखी जाती थी उनको जबरदस्ती रखा जाता था, महिला के ऊपर अत्याचार हो रहे थे, वो नहीं होने चाहिए. ये दो, इसके पीछे दो मेरे ख्याल से बहुत ही इम्पोर्टेंट वहाँ पे ये पॉइंट्स थे. और मेरे ख्याल से आज अगर उसी कायदे को अगर हम देखें तो जो भी डांस बार महाराष्ट्र में चालू है या फिर चालू रखने का जो प्रयास कर रहे हैं उनको आज एक स्पष्ट संदेश हमने दिया है, क्लियर मैसेज दिया है कि आप अनधिकृत या फिर अनऑफिशियल जो भी डांस बार आप चला रहे हो आप बंद कीजिए. आपके ऊपर पुलिस के माध्यम से कार्रवाई की जाएगी. हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी हो, माननीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी हो या फिर अजित दादा हो, हमारी सरकार इस तरीके के डांस बार को या फिर अनऑफिशियल जो भी चीजें हैं उनको सहन नहीं करेगी. आपके ऊपर कड़क कार्रवाई की जाएगी. इसी माध्यम से कल रात को लगभग 12:30 बजे जो मेरे पास इंफॉर्मेशन आई थी, उस इंफॉर्मेशन के आधार पर हमने नई मुंबई में एक बार पे हमने रेड की है. उस रेड में लगभग 40 महिलाएं, 40 महिलाएं हमें वहाँ पे मिली है. उनका बैकग्राउंड चेक करना भी चालू है. वो कहाँ से आई थी, उनका बैकग्राउंड क्या है या फिर उनको क्यों लाया गया था, और कार्रवाई करते वक्त वहाँ पे जो भी असली चीजें चल रही थी वो रोकने का काम हमने किया है. और भविष्य में भी ऐसी कार्रवाई चालू रहेगी और महाराष्ट्र में डांस बार बंद होने की जो मुहिम है वैसी चालू रहेगी. सर, पूरे रैकेट्स में जो है पुलिस भी कहीं ना कहीं इन्वॉल्व होती है, तो पुलिस वालों को कुछ कार्रवाई किया गया था क्या अब और ऐसा कोई अमेंडमेंट होगा, क्योंकि फिर से ये लोग सुप्रीम कोर्ट चले जाते हैं एंड देन दे विल कम बैक? नहीं, मेरे ख्याल से जो अमेंडमेंट किया है कायदा बिल्कुल कड़क है. उसका इम्प्लीमेंटेशन जो करना जरूरी है वो बिल्कुल हम कर रहे हैं और भी स्ट्रिंजेंट करके कार्रवाई और भी बढ़ा के थोड़ा बिल्कुल देखिए जो भी स्ट्रेस होता है पुलिस का कर्मचारियों पे, हम ड्रग भी रोक रहे हैं. आपको पता होगा कुछ दिनों पहले नवी मुंबई में हमने ड्रग पकड़ा था, काफी ड्रग का रैकेट भी हमने वहाँ पे पकड़ा था. आज हमने डांस बार के ऊपर हमने कार्रवाई की है. तो ये सब कार्रवाई चालू ही रहेगी. जो भी कायदा है उसका इम्प्लीमेंटेशन ठीक से होने के लिए ही शासन होता है और प्रशासन के माध्यम से कार्रवाई होती है. तो मेरे ख्याल से वहाँ पे हम ज्यादा ध्यान देंगे. लेकिन पुलिस ऑफिसर्स पे भी कहीं ना कहीं कार्रवाई होगी जो इन सब रैकेट्स में जो है इन्वॉल्व होते हैं. देखिए, कायदे के अनुसार जो भी हमने कार्रवाई की है, कायदा में जो भी वहाँ पे तरतूदें है उसके अनुसार कार्रवाई
पुलिस अगर ऑफिसर्स भी अगर इन्वॉल्व होंगे तो उनके ऊपर भी कार्रवाई की जाएगी। क्या आपके पास कोई ऐसी जानकारी इस वक्त अवेलेबल है जो आप बता सकेंगे कितने लीगल चल रहे हैं और कितने इलीगल अभी भी जारी है? दूसरा, कौन जिम्मेदार होगा इसको अगर इलीगल किसी के भी एरिया में पुलिस स्टेशन की जुरिडिक्शन में चालू है तो आप किसको जिम्मेदार ठहराएंगे? मेरे ख्याल से कायदे में ही है ये चीज है कि देखिए अगर जिस पुलिस स्टेशन के अंडर अगर डांस बार चालू है तो बिल्कुल देखिए इन्फॉर्मेशन तो हमारे थ्रू ही आई थी, लेकिन लोकल पुलिस स्टेशन के माध्यम से वहाँ पे ध्यान क्यों नहीं दिया गया, वहाँ पे कार्रवाई क्यों नहीं की गई थी या फिर उनका ध्यान क्यों नहीं था, ये इंक्वायरी तो होगी ही। और इंक्वायरी के एंड में जो भी यहाँ इस पे दोषी होगा उनके ऊपर बिल्कुल कार्रवाई करेंगे। और इलीगल लीगल ऑर्केस्ट्रा का परमिशन लेके वहाँ पे इलीगल तरीके से जो डांस बार चलाते हैं बिल्कुल उनके ऊपर हमारा ध्यान है। वो आंकड़ा अभी मेरे पास नहीं है लेकिन मैं बिल्कुल आपको दे दूंगा अभी आधे घंटे में। लेकिन देखिए कार्रवाई करते वक्त परमिशन कल जो हमने कार्रवाई की थी उन्होंने तो परमिशन ही नहीं ली थी किसी चीज की, ऑर्केस्ट्रा की भी परमिशन नहीं थी। तो वहाँ ऐसे तो हम लोग ये सब चीजें टॉलरेंस हम करेंगे ही नहीं। और जो भी परमिशन लेके इलीगली जो भी काम कर रहे हैं उनके ऊपर उनकी उतनी ही कड़क कार्रवाई हम करेंगे। सही सवाल इसलिए पूछ रहा हूँ कि मुख्यमंत्री ने एक मामले में जब उन्होंने जवाब दिया था खासकर लाउड स्पीकर के मामले में तो जिम्मेदारी तय की थी आई थिंक सब इंस्पेक्टर। नहीं वो पर्टिकुलर किस पे आप जिम्मेदारी वो मेरे ख्याल हाउस में ही वो जवाब दिया था, मुझे याद है। जो भी इलीगल स्पीकर जहाँ पे लगाते हैं उनके ऊपर वो लोकल पीआई के ऊपर वो जिम्मेदारी दी गई थी। मेरे ख्याल से कायदे में ऑलरेडी ये इम्प्लीमेंटेशन किया गया, फिर वो तरतूद है कि जो भी लोकल वहाँ पे पुलिस स्टेशन में अभी एग्जैक्टली मुझे पता है, लेकिन लोकल पुलिस स्टेशन के ऊपर जिस ऑफिसर के ऊपर ये जिम्मेदारी है उनके ऊपर बिल्कुल अगर वो दोषी है तो उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। लेकिन सर क्या इसके लिए कोई स्पेसिफिक टीम बनाई जाएगी ऐसे बात में स्पेशली क्रिएट करने के लिए? नहीं देखिए ऑलरेडी जहाँ पे पुलिस स्टेशन है दे ऑलरेडी हैव अ टीम क्राइम की, तो ये जिम्मेदारी है तो स्पेशल टीम की जरूरत नहीं। जो भी हमारी टीम है ऑलरेडी काम कर रही है। सर नीतीश राणे ने ऐसा सवाल उठाया कि जो मछुआरे हैं उन पर हाथ उठाया जा रहा है बांग्लादेशियों द्वारा, रोहिंग्या द्वारा, तो उन पर कार्रवाई की जाए, वो मांग कर रहे हैं। नहीं उस बारे में मुझे आइडिया नहीं है, लेकिन बिल्कुल इन्फॉर्मेशन लेके मैं नीतीश राणे जी से मैं खुद बात करूंगा और जो भी कारवाई करने की जरूरत है वो हम बिल्कुल करेंगे। मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की संत गतीमुळे जी वाहतूक होते त्याला मुंबईतले खड्डे जबाबदार आहेत। नाही मला याबद्दल कुठली माहिती नाही आहे, परंतु मुंबईच्या ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये नक्कीच आपण अनेक सोल्युशन आपण काढलेले आहेत। आपण जर का वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जरी आपण पाहिला, मी स्वतः वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने रोज प्रवास करतोय, त्यामुळे खड्डे हे कारण आहे ह्याचा वरती माझा तरी तितका विश्वास बसणार नाही। कारण माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या वेळेस मुंबईमधले रस्ते हे कॉन्क्रिटीकरण करायचा निर्णय घेतला त्याचा मागचा उद्देशच हा होता की एका रस्त्यावरती खड्डे बुजवण्याकरता वर्षातनं 2-3 वेळा कामं करायची आणि ते पैसे काढून घ्यायचे। त्यापेक्षा एकदा रस्ता जर का आपण कॉन्क्रिटीकरण केला तर पुढचे 10-15 वर्ष त्या रस्त्यावरती पुन्हा निधी खर्च करायची गरज पडणार नाही। आणि म्हणून मला वाटतं ह्याच गोष्टीवर ना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतलेला हा योग्य होता। धन्यवाद। महायुतीच्या नेत्यांच्या मुलांवरती आरोप केलेले आहेत। एकंदरच पाहता ज्या काही प्रॉपर्टीज किंवा ज्या संजय शिरसाट यांनी आपल्या मुलासाठी कमी किमतीमध्ये संभाजीनगर मधलं हॉटेल खरेदी केल्याचा आरोप केलेला आहे। बघा मला वाटतं संजय शिरसाटजी या बाबतीमध्ये उत्तर द्यायला सक्षम आहेत। मी सांगितलं की बघा जवळपास 12 तास उलटून गेलेले आहेत। नाही याच्यामध्ये आपण सिनियर प्लेयर थेटपणे दोषी असतात या संदर्भात थेट काय रात्री 12:30 वाजता आमची टीम तिथे पोहोचली होती। जवळपास 1:30च्या दरम्याने तिथे पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही तिथे बोलावून घेतलं। त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत ही तिथे कारवाई चालली होती। म्हणजे तिथे एफआयआर करणं, एफआयआर मध्ये तिथे व्यवस्थित केला जातो की नाही याच्यावरती देखील आम्ही लक्ष ठेवून होतो। ते केलं गेलेलं आहे। तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी सकाळी मी देखील बोललेलो आहे। आणि बघा याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल। नवी मुंबईसह मुंबईमध्ये पण अद्यापही असेच डान्स बार सुरू आहेत, मात्र त्यावरती कशा पद्धतीने आपण कारवाई करणार आहोत? ज्या ठिकाणी फक्त नवी मुंबई किंवा मुंबई पुरता हा प्रश्न कदाचित नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला कल्पना आहे की बीड जालना त्या ठिकाणी देखील सांस्कृतिक कला केंद्राच्या नावाखाली अशाच प्रकार तिथे घडत होते, ते देखील आपण थांबवले। अशा ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अनधिकृत डान्स बार जिथे चालत असतील त्या सगळ्या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि या बाबतीमध्ये आमचं सरकार हे संवेदनशीलरित्या काम करत आहे।
विशेषतः ह्याच्यामध्ये ज्या महिलांना गुंतवलं जातंय त्या महिलांना देखील वाचवण्याचं काम ही आमची जबाबदारी असताना तिथे कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही ह्याची आम्ही खात्री घेतोय. महिला ज्या आहेत त्या आणल्या जातात आपल्या इथे आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या ह्या घटना घडल्या जातात किंवा मग डान्स बार मध्ये असेल त्यांना त्या ठिकाणी ह्या सगळ्या कामासाठी घेऊन गेलं जातं. तर अशा ठिकाणी आपण कशा पद्धतीत कारवाई करणार आहे किंवा कसं लक्ष ठेवणार आहे? नाही, कालच्या देखील कारवाईमध्ये ज्या 40 महिला आढळलेल्या आहेत त्यांचं संपूर्ण बॅकग्राऊंड, त्या कुठून आलेल्या आहेत, त्यांचं ओळखपत्र काय आहे, ही सगळी माहिती मी माझ्यापर्यंत मागवलेली आहे. आणि ही कारवाई करत असताना आपण म्हणतात ते योग्य आहे की काही काही वेळेला पश्चिम बंगालमध्ये देखील महिलांना आणलं जातं किंवा अन्य ठिकाणांना इथे आणलं जातं आणि या व्यवसायामध्ये गुंतवलं जातं. तर ते थांबवण्याकरता देखील मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीमध्ये ऑलरेडी कडक भूमिका घेतलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील त्यावेळेस स्पष्ट निर्देश महाराष्ट्र पोलिसला त्यावेळेस दिले होते आणि आजही ते निर्देश कायम आहेत की अशा महिलांवरती कुठेही अत्याचार होणार नाही आणि अशा महिलांच्या बाबतीमध्ये सगळी योग्य ती माहिती ही पोलिसांकडे असली पाहिजे आणि त्यांनी त्याच्यानुसार कारवाई केली पाहिजे. यामध्ये पोलिसांच्या संरक्षणाशिवाय असे कृत्य होणार नाही एकंदरीत या प्रकरणात असं दिसतंय किंवा त्या परिसरात पण असं एकंदरीत आढळून आलंय. पोलिसांना हप्तेबाजी पण या प्रकरणामध्ये दिली जाते किंवा ते संरक्षण ज्या कवच असतं तुम्ही त्यांच्यावरती थेट कारवाई का करत नाही? मी मगाशीच सांगितलं ना, थेट कारवाई करणं टाळण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी जेव्हा आम्ही कारवाई केलेली असताना ती पूर्णत्व 100% आम्ही नेणार, ती कुठे मध्ये थांबणार नाही, कुठेही सेटलमेंट होणार नाही, ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही. जी काही कारवाई केलेली आहे तो स्पष्ट संदेश आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक चालणाऱ्या अनधिकृत गोष्टींवरती माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, मी स्वतः गृहराज्यमंत्री म्हणून असेल, आमच्या सर्वांचं त्याच्यावरती बारीक लक्ष आहे आणि कुठल्याही दोषीला आम्ही पाठीशी घालणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया ज्या आहेत त्या केवळ तोंड देखल्या आतापर्यंत देखील होत आल्या. पोलीस देखील अशा प्रकारच्या कारवाई करतात, परंतु 2-3 दिवसामध्ये हप्ते वाढवून मिळाल्यानंतर अशा प्रकारचे जे डान्स बार आहेत ते कायम परत पुन्हा सुरू होतात. सदरची जी कारवाई आहे त्यामुळे तुम्ही वारंवार अशा प्रकारच्या ज्या ठिकाणी जाणार आहात का? काल रात्री केलेली कारवाई ही माझ्या सोर्सेसच्या माध्यमातून जी माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली त्यानुसार मी केलेली ही कारवाई आहे आणि ह्या कारवाई मी काही थांबवणार नाहीये. माझे सोर्सेस जे काही राज्यामध्ये आम्ही जे काही ऍक्टिव्ह करायचे आहेत ते आम्ही ऍक्टिव्ह केलेले आहेतच आणि त्यानुसार आम्ही ही कारवाई करत राहणार आहोत. ह्याच्यामध्ये अर्थातच संपूर्णपणे दोषी तुम्ही पोलीस विभागाला ठरवून चालणार नाही. पोलीस विभागाच्या मार्फत देखील अनेक कारवाया ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आजही अनेक ठिकाणी आपण धाडी करत आहोत आणि त्या सर्व संपूर्ण कारवाया आपण पूर्णत्वास नेत आहोत. त्यामुळे एकतर्फी दोषी ठरवणं पोलिसांना हे योग्य नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये कालच्या कारवाईनंतर एकच संदेश आम्ही देऊ इच्छितोय की अनधिकृतरित्या चालणाऱ्या जे काही डान्स बार आहेत ह्यांनी आता आपलं सर्व जे काय आहे ते गौडबंगाळ यांनी बॅकअप करावं आणि ह्यांनी गपचूप घरी बसावं, नाहीतर मग तुम्हाला कारवाईच्या समोर जावं लागेल. जर पोलीस दोषी नसतील तर मग नेमकं कोण दोष आहे? कारण तुम्ही म्हणताय की एकतर्फी पोलिसांना दोषी धरू नये. मी जनरल म्हणतोय आपण विषय हा पर्टिक्युलर मी ह्या कारवाईच्या बाबतीमध्ये म्हटलेला आहे की ती कारवाई ही योग्यरित्या जे कोण दोषी असतील त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी मगाशी म्हटलं आपण जनरल विषय मांडलात, मी जनरल उत्तर दिलेलं आहे की ह्या विषयावर ना सगळ्याच पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. चांगले काम करणारे पोलीस कर्मचारी देखील आहेत. उशीर व्हायचं कारण अजून 24 तासही झालेले नाही. कठोर शब्दामध्ये तुम्ही अशा पोलीसचे अधिकारी आहेत जे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यावरती काही कडक ऍक्शन घेऊन त्यांना काही तुम्ही बोलणार आहात का? त्यांना काय सांगणार? मला वाटतं मी याचं ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. ह्या कारवाईच्या अनुषंगाने जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ही केली जाईल. भगवणे मृत्यू प्रकरणी आता कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालाय. यात वकील म्हणतायत, आरोपींचे वकील म्हणतात की कानाखाली मारणे म्हणजे छळ नाहीये, प्लॅस्टिकची छडी त्याला हत्यार म्हणायचं का? आणि आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या चरित्राचं हनन कोर्टामध्ये केलंय. तिचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, चॅट पकडले गेलेत, मानसिकताच आत्महत्येची होती असा दावा केलाय. मला वाटतं एका महिलेच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य ठीक आहे, त्यांचा तो युक्तिवाद आहे, कोर्टामध्ये ती त्यांची बाजू मांडतायत. परंतु बाजू मांडत असताना नक्कीच आपण ज्या महिला ह्या दुनियेत हयात नाहीत त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. कदाचित त्यांना ते लक्षात नसेल, परंतु संवेदनशीलरित्या देखील काही विषय मांडता येतात.
परंतु हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. माननीय कोर्ट त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेईल. सर हिंदी में जानना चाहेंगे आपसे जो सर सुरुवातीला तुम्ही एक आंतरराष्ट्रीय ड्रग प्रकरण उघडकीस आणताय, आता डान्स बार प्रकरण उघडकीस आणताय, यानंतर सतत अशा कारवाया होतील का? 100%. जोपर्यंत माझ्याकडे गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे तोपर्यंत माझ्या पॉवरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या अनधिकृत गोष्टी रोखण्यासाठी मी ते करत राहीन. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.